साइज भी फुल है। नक्की ना जवळ चालू आहे सर. अजून इकडे घ्यावं याच्यात. नाही पटांगणात घ्या ना. हो नाही नाही याच पटांगणात काळ्या वावर घेतला असतं ना. थांबा राहा तुम्ही. असं बाहेर निघलं ना मग त्याला बरोबर धरता येतं ना. याच्यातून बी भरपूर सर्प मित्र मेलेले अशा गोणीतून बी साप चवून. भारत देशामध्ये सर्वात मोठे जागा असेल तर ह्या सापाचे घोणस. तुम्ही म्हणता काहीतरी खायला राहतं ते आजगार आहे. आजगार आपल्या भागात नाही, हा घोणस राहतो. याला घाबरून राहायचं. तुम्ही युट्यूबवर जर टाकलं घोणस सापाची माहिती तर माझा व्हिडिओ येईल त्याच्यात. तो व्हिडिओ बघा, पूर्ण माहिती सांगितलेली त्याच्यात. आता सध्या कंटिन्यू घोणसचं मीटिंग पिरियड चालू आहे. थंडीच्या दिवसामध्ये कंटिन्यू हेच साप निघू राहिले. एका जागेवर 3-3, 4-4 बी राहतात. ये इकडं. तुमचं काय नाव बाबा? वामन बाळा जाधव. वामन बाबा बाळा जाधव. तर मित्रांनो, वामन बाळा जाधव. तर हे माझ्या वैजापूर पासून मला वाटतं 10-1 किलोमीटर पर्यंत गाव आहे देवठाण म्हणून. मला वाटतं येवला तालुक्यात येतं ना. हे येवला तालुक्यातील गाव आहे देवठाण. यांच्या विहिरीमध्ये 4 दिवस झाले बोलले ते का साप पडलेला होता. रसल वायपर, मराठीत घोणस. तो आत्ताच आपण रेस्क्यू केला. तर थोडी अडचण होती. विहिरीची जागा जी होती ती घसरत होती, म्हणजे घसरत होती ती मातीने. त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. पण काम करणार, रेस्क्यू करणार सापाला. आणि आदर चावला सरळ तर पट्टी कधीच बांधायची नाही. तुम्हाला आता लक्षात आलं ना हा साप कसा दिसतो. अशी डिझाईन राहते. नाग चावला, मण्यार राहतो काळा, तो जर चावला तर पट्टी बांधायची. हा जर चावला तर पट्टी नाही बांधायची. सरळ वैजापूरला दवाखान्यात ऍडमिट व्हायचं. हा. तर बाबांनी त्यांचे मित्र होते. कोणतो मुलगा होता ना, पुतण्या तुमचा. त्यांनी सर्च केलं युट्यूबवर. आणि युट्यूबवर माझा व्हिडिओ बघितल्यावर लगेच त्यांनी कॉल केला का सर्पमित्र आहे म्हणून वैजापूरमध्ये. तर त्यांचा धन्यवाद करतो मी का त्यांनी एक मुख्य प्राण्याचा एक जीव वाचवण्यात सहकार्य केलं. तर प्रत्येकाने हेच करा. आता सध्या मीटिंग पिरियड चालू आहे. सुरक्षित राहा, काळजी घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाला रेस्क्यू करताना किंवा रिलीज करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.